जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या तीनटेंबा भागातील आमलीफळी वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून या ठिकाणची पाणी व्यथा थेट प्रशासनाला समजावी यासाठी या भागातील महिला या नगरपालिका आणि तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा घेऊनच धडकल्या होत्या। गेल्या 3 महिन्यापासून या भागातील पाण्याच्या टाकीत थेंबभर पाणीही न आल्याने नळाला पाणीच येत नाही आहे। अशातच महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या या महिलांना जवळच गुजरात राज्यातील गावपाड्यावरून 2 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे। त्यामुळेच पाण्याच्या या टंचाईवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या महिला पहिले नगरपालिकेवर धडकल्या, मात्र या ठिकाणी कोणीही उत्तरदेही अधिकारी नसल्याने त्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला। यावेळी तहसीलदारांनी संबंधित यंत्रणेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत या भागातील पाणी समस्या त्वरित दूर करण्याच्या सूचना दिल्या। जर 5 दिवसात पाणी समस्या दूर झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांनी दिला। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पानी ये 3 महीना हो गया, पानी ये नल छोड़े ना, टैंकर ना ये 8 दिए गया टैंकर, बिल्कुल हमें पानी ये हमें गाँव में पानी ना मिले कि हम पाया खूब तंगी है। हिंता हम भटकता फिरता है, हम पाया हटी हिनता दौड़ता फिरा पड़े नल देखे नल भी नहीं है, हम दे अंतर पाए तो तीन भी नहीं है फुगा है फिर नल ये तो हमें गाँव शुद्ध पानी नहीं है फुगे, तो हम खूब तकलीफ है पाए। आम्ही नवापूर येथील तीनटेंबा आमलीफळी या ठिकाणी रहिवासी आहोत आणि आमच्याकडे मागील 3 महिन्यापासून पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नाहीये। नगरपालिका पाण्याची टाकीची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत होते, परंतु मागच्या 8 दिवसापासून ते टँकरची व्यवस्था पण बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण गावातले लोक या ठिकाणी आलो नगरपालिकेमध्ये। नगरपालिकेमध्ये आले असताना त्या ठिकाणी पाणी पुरवठा सन्माननीय अभियंता साहेब यांना विचारणे केले असता ते त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत। त्याचप्रमाणे CO साहेब आहेत, ते देखील रजेवर आहे 4 तारखेपर्यंत। आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ते इंचार्ज पद कोणाकडे, तर त्यांनी सांगितलं कापडणीस साहेबांकडे। कापडणीस साहेबांना फोन केला, ते नंदुरबारला आहेत, त्यांना सांगितलं, ते बोलले आम्ही पाण्याची व्यवस्था करतो, परंतु त्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा जबाबदारी व्यक्ती नाही। त्यामुळे आम्ही काय केलं, नवापूर येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आलो, तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो। तहसीलदार साहेबांना आमचं जे मागणी होती ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी सन्मानपूर्वक आमच्या जी मागणी होती ती मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की आजच मी ताबडतोब नगरपालिकेला पत्र देतो आणि आजच्याच पाण्याची व्यवस्था आम्ही करायला लावतो। परंतु आमचं असं म्हणणं आहे की पाण्याची टाकी आज येईल, परत 2 दिवसांनी येईल, परंतु हा प्रश्न कायमचा आहे।
तर आमची अशी विनंती आहे की आमच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो कायमचा यांनी संपवावा. दररोज एक टाईम का होईना पण पाणी सोडण्यात यावं असं आमची विनंती आहे. आणि जर नगरपालिकेने आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या 5 दिवसामध्ये आम्ही हंडाभरो आंदोलन करून नवापूर नगरपालिकेचा आम्ही निषेध करणार आहोत.